हॅलो. गुड मॉर्निंग. आज त्यांचा बर्थडे तर मला सकाळी सकाळी मटण आणायला घेऊन आलेले एकदा. दुकानात 5:30 मटणाचं दुकान आता उघडलेलं आहे. अजून एक 10-15 मिनिटं चालू होईल. तोपर्यंत आम्ही पनीर वगैरे आणायला आलो इकडं. काय चू चू भावला दाखव. चिवच हे भावला. आता आम्ही मगाशी जाऊन आलो 7:30 वाजता. आणि आता काय काय आणलं बघू. 5:45 वाजताच म्हणजे 6:30 वाजताच गेलो होतो आम्ही. आणि मग मटण वगैरे घेतलं, पनीर वगैरे घेतलं आणि मग घेऊन आले. दाखवते काय काय आणलं ते. ही आमची चिव आली. हाय चिव ताई. हे चिव ताई इकडे या. उम्मा करा, उम्मा करा मला. कुठं चालली? काकाकडं चालली ती. आता काकाकडं पाणी भरायला गेल्या तिथं. आता मी दाखवत तुम्हाला काय काय आणलं ते. खोबरं आणलं थोडं सुक्क, आणि टोमॅटो, वांगी आणली, आणि हे मसाले आणले, शॅम्पू वगैरे, कॉफी. जास्त काय आणलं नाही कारण रविवारी आणलं होतं, तर मग आता थोडंच आणलं. तर हे साफ करून घेते मी. हाय. मी आता यांच्या बर्थडेचे डेकोरेशन करतेय. 9 वाजलेले. थोडंफार करून ठेवते आणि किंवा मग सगळंच करून ठेवते, कारण संध्याकाळी आणि मग स्वयंपाक वगैरे करायची तयारी राहते. आणि हे पण लवकर येणार आहेत आज, जमलंच तर म्हटलं आपण पटकन आवरून घेऊ आणि मग बाकीची कामं आपण चालू करू. तर बघू मग आपण कसं डेकोरेशन करत जमतं ते. मी पहिल्यांदाच बनवतीये, तर आपण बघू. मी आता हा असा पसारा ठेवलेला आहे, हे असा. आता बलून घेऊ फुगवून आपण, आणि मग बघू काय काय कसं जमतं ते. मी पण पहिल्यांदाच करते, जमलं तर ट्राय करू आपण. हे असं मी डेकोरेशन केलेलं आहे. मला तर काय एवढं जमत नाही, पण मी प्रयत्न केलाय. आणि कसं इथं ते वायरी वगैरे आहे ना, त्यामुळे जरा मला भीती वाटते करायला. आणि आता खाली फुगे लावायचे, पण आता ते लहान मुलं आहेत ना, ते हे करते नाही ठेवत, मग त्यामुळं मी नंतर लावेन. असं छोटंसं केलेलं आहे. भरपूर आहेत अजून. आता आणखी काय करायचं बघू. काहीतरी लावून टाकते. इथं वरती आहे ना, हे आले ना, ह्यांच्याकडून लावून घेते आता. तर हे असं झालेलं आहे. आणि मग आपण आता 2:45 झालेले आहे. स्वयंपाकाची तयारी वगैरे करते आता. चलो. आत्ता मी देवपूजा केली. 4 वाजत आले, कारण सकाळी काय केलीच नव्हती. सकाळी लवकर बाहेर गेलो होतो, तर मग आत्ता देवपूजा करून घेतली मी सगळी, देव वगैरे धुवून. आणि इकडं असं मी डेकोरेशन केले असं. हे असं आता वरती हे आले की लावतील, बघू हे येते का नाही मला नाही माहिती. हे असं इकडे एक फुगा लावला. अजून लावायचे. आता स्वयंपाक करून घेते, कारण मला केकही बनवायचा आहे. केकची मी रेसिपी पण दाखवन. आणि आवरते आता, चहा पिऊन घेते आणि मग स्वयंपाकाला पण लागते पटकन. हा, माझा तर अवतार व्यवस्थितच नाहीये, तरी मी चालू केलेलं आहे. आता माझं सगळं आवरलेलं आहे, चहा वगैरे झालेलं आहे. तिकडं डेकोरेशन असं, स्वच्छता पण झाली, साफसफाई, लादी वगैरे पुसून घेतली. आता लागते स्वयंपाकाची तयारी करते. आता मटण टाकतीये शिजायला, आणि मग एकीकडे पनीर. आता मटणाची काय रेसिपी मी दाखवलेली आहे, पण आता टाकते शिजायला. आता इकडे कुकरची शिट्टी होतीये. इकडे दोन्हीचा मसाला भाजून घेतेय. मला काय पनीरला हेच लागतं, हे कांदा आणि टोमॅटो. हे मटणासाठी मी करते. हे चांगलं भाजून घेऊन करून घेते. आता काय रेसिपी दाखवत नाही,
कारण मी आता काय नेहमी असतच मटण रविवारचं तर बनवून घेते. आता हे इथं पनीर ठेवलेलं आहे आणि हा मसाला आता बारीक करून घेते. आता पनीर पण ह्यात टाकते कट करून थोडस, म्हणजे ग्रेव्ही छान बनते. आणि यात मग खोबरं वगैरे टाकून घेते. यात काजू, पनीर आणि टोमॅटो आणि कांदा टाकून घेते. चला, हा इकडं आम्ही एक बर्थडे चालू केलाय. चालूच झालेला आणि हर्षानं आणलेला काकासाठी सगळ्यात पहिले हा केक हे बघ टिक्का मी लावते. बनवलेले. हर्षाने टिक्का लावला की कुठं लावला मी काय? आता जरा बोलवून आणते. हा हा काप केक काप. केक का बा? थांबते थांब ना. कापू का टाळ्या वाजव. अगं बे खाल्ला बे. मग वाव. हा छान. आणि जरा केक काप. केक काप, धर 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 केक काप. हा हे काप. हा आई थांबा. हा अरे काकाचा बर्थडे असं. म्हणल्यावरती खुश. बस आता त्याचा मर्डर नका करू.